छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। शहराच्या सातारा परिसरातील साईनगर भागात चक्क एका घरातूनच बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालवलं जात होतं। आरोग्य विभाग आणि पोलिसांनी रविवारी रात्री या केंद्रावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार साईनगरमधील जिल्हा परिषद शाळेसमोरील छाया बाबासाहेब जाधव यांच्या घरात हे अवैध केंद्र सुरू होतं। छाया जाधव यांची मुलगी वर्षा जाधव आणि उर्मिला गायकवाड या दोघी बहिणी मिळून हा काळा धंदा चालवत होत्या। धक्कादायक बाब म्हणजे एका डॉक्टराच्या मदतीने हे रॅकेट सुरू होतं, ज्याचा शोध आता पोलीस घेत आहेत। या कारवाईत पोलिसांनी सिल्लोड तालुक्यातील रामदास माणिकराव घुडे याला ताब्यात घेतले, जो या प्रकरणातील रुग्णाचा पती आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणाची मुख्य सूत्रधार मानली जाणारी नर्स ज्योती भीमराव पवार ही सध्या फरार असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत। ही कारवाई वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या डॉक्टर अमर ज्योती शिंदे आणि सातारा पोलीस यांनी केली असून या कारवाईमुळे बेकायदा गर्भपात करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पसरलेत आणि यात आणखीन किती डॉक्टरांचा समावेश आहे याचा तपास सातारा पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।